Now let's continue exercise 1.4 पॅरामेट्रिक डिफरन्सिएशन आपण स्टार्ट केलेलं आहे. मागे थेरी क्वेश्चन आपण त्याचा पाहिलेला आहे आणि फर्स्ट क्वेश्चन मधलं एखाद दुसरं आपण एक्झाम्पल माझ्यामध्ये सॉल्व्ह केलं होतं. थ्री पर्यंत सॉल्व्ह केले होते. नाउ लेट्स कंटिन्यू फ्रॉम क्वेश्चन नंबर 4. x इक्वल्स साइन थिटा y इक्वल्स टॅन थिटा असं क्वेश्चन दिलेलं आहे. कंटिन्यू. आता प्रत्येक वेळेला हे मी सांगत बसणार नाही, फक्त एवढं चेक करा. x इन टर्म्स ऑफ थिटा, y इन टर्म्स ऑफ थिटा एक्सप्रेस केले. मग काय लिहायचं तुम्हाला आता माहित झालेलं आहे. डिफरन्शिएटिंग with respect to theta, differentiating with respect to theta, dx by d theta equals d by d theta of sin theta. So dx by d theta equals derivative of sin theta म्हणजे cos theta. जसं sin x चा derivative cos x तसं. So dy by d theta equals d by d theta of tan theta. सांगा dy by d theta as it is derivative of tan x sec square x, derivative of tan theta sec square theta. मग बाय पॅरामेट्रिक रूल असं लिहायचं आहे. बाय पॅरामेट्रिक रूल मी तुम्हाला मागे 2-3 क्वेश्चनला व्यवस्थित लिहून दाखवलेलं आहे. dy by dx equals dy by d theta upon dx by d theta. मग dy by d theta आपल्याकडे काय आहे सांगा sec square theta आहे अपॉन dx by d theta काय आहे cos theta आहे. तर आता ह्यातला काय होईल की हा जो सेक स्क्वेअर आहे तो त्याला जर आपण खाली आणलं तर ते कॉस क्यूब होतील, म्हणजे 1 cos क्यूब तरी लिहू शकता किंवा कॉसलाच वर घेऊन परत सेक करून टाका आणि मग फायनल आन्सर सेक क्यूब थिटा आले. तुम्हाला जे हवं ते लिहा. dy by dx इक्वल्स 1 cos क्यूब पण चाललं असतं किंवा सेक क्यूब थिटा देखील चालेल. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 है मानते हैं. क्वेश्चन नंबर 5. ओके. x इक्वल्स a into bracket 1 minus cos theta, y इक्वल्स b into bracket theta minus sin theta. बघा हा पार्ट पहिले एकच पार्ट जरी सिम्प्लिफाय करून घेतलं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा. सो dx by d theta इक्वल्स a कोएफिशिएंट d by d theta ऑफ ब्रॅकेट मध्ये 1 minus cos theta. So dx by d theta as it is, a as it is, into bracket 1 चा डेरिवेटिव 0 minus sin as it is, cos चा डेरिवेटिव minus sin म्हणून ते प्लस sin झालं. So final answer dx by d theta equals a sin theta, a into sin theta. या पार्ट मध्ये बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा. सो dy by d theta equals पहिल्यांदा बी कोएफिशिएंट हा बाहेर d by d theta ऑफ ब्रॅकेट मध्ये थीटा मायनस sin theta. सो dy by d theta as it is b कोएफिशिएंट जसा x चा डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू x 1 असतो बघा तसा थीटा चा डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू थीटा म्हणजे 1 मायनस sin as it is, sin थीटा चा डेरिवेटिव cos थीटा. हे झाले dy by d theta. मग खाली बाय पॅरामेट्रिक रूल dy by dx इक्वल्स dy by d theta अपॉन dx by d theta. चल पहिले dy by इथं समोर लिहायचं dx by d theta नॉट इक्वल 0. आता dy by d theta रिप्लेस करा b इनटू ब्रॅकेट 1 minus cos theta अपॉन dx by theta a इनटू ब्रॅकेट sin theta. आता हेच तुम्ही फायनल आन्सर लिहिलं तरी चालतं, पण आता याच्यात आपल्याला जर थोडंफार कॅन्सलेशन दिसत असेल तर ते जरूर करा. म्हणजे b अपॉन a जरा बाजूलाच ठेवूया, पण मी इथं कंटिन्यू करतो. dy by dx इक्वल्स b सांगा 1 minus cos म्हणजे 2 sin square हाफ म्हणजे अँगलचा हाफ. 1 minus cos 2 sin square हाफ a as it is into sin डबल म्हणजे 2 sin हाफ cos हाफ. 2 कॅन्सल, एक sin थीटा कॅन्सल म्हणजे b by a into ह्यातला एक sin थीटा by 2 शिल्लक आहे आणि खाली देखील cos थीटा by 2 शिल्लक आहे. म्हणजे फायनल आन्सर b by a tan थीटा by 2 इथपर्यंत रिड्यूस होऊ शकतो. dy by dx इक्वल्स
b by a into tan theta by 2. Okay. Okay. Now 6th question. त्यातला question number 6 बघतोय आपण. फंक्शन दिले आपल्याला x इक्वल्स ब्रॅकेट मध्ये t plus 1 upon t ब्रॅकेट रेस टू a आणि y इक्वल्स a रेस टू t plus 1 upon t. म्हणजे बघा हे दोघंच फक्त खाली वर केलेले आहेत. म्हणजे या पार्ट मध्ये व्हेरिएबल रेस टू a आहे. बऱ्याच लोकांना हा डेरिव्हेटिव्ह चुकतात बरं का हा. आणि इथं साधारण a रेस टू x चा फॉर्म आहे. a रेस टू x वरचा व्हेरिएबल आहे ना, t व्हेरिएबल आहे. इथं खाली व्हेरिएबल आहे आणि वरती a. म्हणजे मला सांगा तुम्हाला हा फरक कळतो का की x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x आणि तेच 2 रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे a रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह a रेस टू x log a असा दोघांमध्ये फरक आहे. लक्षात आलं? मग मला सांगा जसा x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह n into x रेस टू n minus 1 असतो, तसा x रेस टू a चा डेरिव्हेटिव्ह देखील a into x रेस टू a minus 1 असतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे व्हेरिएबल रेस टू a चा डेरिव्हेटिव्ह. ओके. चल एक एक पार्ट बघूया आपण पहिल्यांदा. डिफरन्शिएटिंग with respect to t, so dx by dt equals d by dt of bracket t plus 1 upon t raised to a, something raised to a चा derivative a into something raised to a minus 1 कोण आहे बघा something t plus 1 upon t into त्या समथिंग चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे या ब्रॅकेटचा आता t चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस साइन आहे तरी पण मी मायनस देतोय कारण 1 अपॉन t चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन t स्क्वेअर असणार आहे. हे झालं तुमचं dx by dt चा आन्सर आहे. तर या पार्ट मध्ये या डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, सो dy by dt इक्वल्स d by dt of a raised to bracket मध्ये t plus 1 upon t. आता सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x काय? a raised to x log a. डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to something log a into something चा डेरिव्हेटिव्ह आत्ताच पाहिला होता तुम्ही. बघा या समथिंग चा डेरिव्हेटिव्ह आता पाहिला तुम्ही. t चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1 अपॉन t चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन t स्क्वेअर. हे झालं तुमचं dy बाय dt. मग इथं कॉमन खाली आता बाय पॅरामेट्रिक रूल मी ते काही लिहिणार नाही. dy बाय dx इक्वल्स dy बाय dt अपॉन dx बाय dt वेअर dx बाय dt नॉट इक्वल 0. आता dy बाय dt मी पहिले रिप्लेस करतो व्यवस्थित बघा. a रेस टू t plus 1 upon t into log a into 1 minus 1 upon t square whole divided by dx by dt a into bracket t plus 1 upon t bracket raised to a minus 1 into bracket 1 minus 1 upon t स्क्वेअर. हे दोन्ही आपण काय केले रिप्लेस केले. ओके. आता हे a रेस टू आहे आणि हे a इंटू आहे बरं का. लक्षात ठेवा हा फरक समजून घ्या. हा यातला 1 अपॉन हे ब्रॅकेट कॅन्सल होईल. आता फायनल आन्सर तुमचा असणार आहे हे यातलं काय काय राहील a रेस टू t प्लस 1 अपॉन t इंटू लॉग a हे लॉग अपॉन a into bracket t plus 1 upon t raised to a minus 1. हे तुमचं फायनल आन्सर. आता कदाचित असं असू शकतं बरं का. मी चेक नाही केले तुम्ही करून बघा की आता एक एक्झाम्पल म्हणून देतो तुम्हाला मी. आता डिनॉमिनेटर मध्ये समजा डिनॉमिनेटर मध्ये x रेस टू n minus 1 सारखी टर्म आहे. ह्याला x म्हणते मी n minus 1 अशी टर्म आहे. तर तुम्हाला मुळात हे कळलं पाहिजे न्यूमरेटर काही असू दे तुमचं. हे बघा हे x रेस टू n अपॉन x असतात कारण या दोघांचे डिव्हिजन
म्हणजेच पॉवर सबट्रॅक्ट होतात की नाही सांगा. आणि मग हा डिनॉमिनेटरचा x हा मात्र आता इथं वर जाऊ शकतो. त्या केसमध्ये ह्याचा आन्सर असं येईल. बघा मी इथं लिहितोय, जागा कमी मला. dy/dx इक्वल्स, बघा ते पहिले a रेस टू काय तुमच्याकडे t + 1/t हा log a ॲज इट इज. आता याचा डिनॉमिनेटर बघा a इंटू हा हे जे ब्रॅकेट रेस टू t + 1/t ब्रॅकेट रेस टू a - 1 आहेत की नाही, त्यातला a फक्त घेतला. अपॉन मी काय केलं सांगा, तेच ब्रॅकेट घेतला अपॉन 1, कारण ते -1 झाले बघा ह्याच्यात आहे. आणि ते जर आता का मी 1 नेलं तर इंटू ते काय येणार सांगा त्याला, ते हे ब्रॅकेट येणार म्हणजे काय येणार t + 1/t. हा देखील फॉर्म असा असू शकतो. मी आता हे का सांगितलं, रिसेंटली मी कॉमर्स फॅकल्टीच्या लोकांना हा पार्ट शिकवलाय, तर त्यांच्यात हा क्वेश्चन अगदी लास्ट शेवटी आलेला होता त्याच्याकडे. हाच क्वेश्चन, काही प्रॉब्लेम सेम असतात तुमचे, तर तेव्हा त्यांचं टेक्स्टबुकचा आन्सर मॅच होत नव्हतं माझं. तर ते हा ऍक्च्युली -1 जो आहे तो वर घेतलेला आहे. म्हणून तुम्हाला लक्षात आहे, कदाचित हे असेल किंवा नसेल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काय तुम्ही मात्र पाहून घ्या. ओके, हे फायनल आहे. ओके, नाव क्वेश्चन नंबर 7. फंक्शन काय दिले बघा, x इक्वल्स cos इनवर्स ट्वाइस t अपॉन 1 + t² आणि y इक्वल्स sec इनवर्स √1 + t² असं फंक्शन दिले तुम्हाला. आणि dy/dx विचारलं. जर आहे तसं डिफरन्शिएट करत गेला तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, नाही असं नाही, म्हणजे तुमचा आन्सर मॅच होईल. पण इतका मोठा चेन रूल येईल त्याचा, कारण हे बघा हे सगळं समथिंग आहे, बरोबर आहे. ह्याला x म्हणून आपण तात्पुरतं. आणि cos इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा, cos इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह -1/√1 - x². मग आता हे cos इनवर्स समथिंगचा डेरिव्हेटिव्ह -1/√1 - समथिंग² इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह. समथिंगच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये परत कोशंट रूल आहे, कटकट होईल फार, म्हणजे फार लेंथ वाढेल. मग आपण असा टाईप ट्रिग्नोमेट्रिक सबस्टिट्यूशन मागे जे आपण शिकलेलो असतो ना, ते हळूहळू असं पुढे येत राहतो. हे नेहमी लक्षात ठेवा. डिफरन्सिएशन मध्ये, इंटिग्रेशन मध्ये तुम्ही जे मागे शिकलेला भाग असतो तो सारखा पुढे रिपीट होत असतो. पण जरी x इन टर्म्स ऑफ t, y इन टर्म्स ऑफ t दिलं असलं तरी तुम्हाला हा प्रॉब्लेम बराचसा आधी रिड्यूस करता येतो. मग आता तुम्हाला सांगा 2t अपॉन 1 + t². कुठेतरी आपण फॉर्म्युला पाठ केलेला असतो बघा, किंवा 1 + tan² थिटा म्हणजे sec² थिटा हे आपल्याला आयडेंटिटी देत असतात. मग 2t अपॉन 1 याच्यापेक्षा इथं लवकर कळतं बघा, 2t अपॉन 1 + t². भले तो साइन डबलचा फॉर्म्युला असतो, ते प्रश्न त्याचा नाही, पण ते t म्हणजे काय असतं तर tan थिटा असतं. मी इथं कॉमन देणार आहे दोघांना, ही कॉमन लिहिणार आहे. पुट x इक्वल्स tan थिटा which implies that theta equals tan inverse x, which implies that theta equals tan. जर नुसता थीटा तुम्हाला लागला तर ओके. आता हा एकच पार्ट मी आधी पहिले कंटिन्यू करतो. ओके, सांगा x इक्वल्स cos इनवर्स 2 tan थीटा, t च्या जागी आपण थीटा लिहिणार ना, tan थीटा लिहिणार ना, 1 + tan² थीटा. x इक्वल्स cos इनवर्स 2t अपॉन 1 + t² साइन डबलचा फॉर्म्युला आहे, म्हणून ते डबल हाफ असं पाठ करा, लवकर कळतं. साइन डबलचा फॉर्म्युला आहे. मग cos इनवर्सच्या समोर साइन आलाय, आपण त्या या साइनला cos मध्ये कन्वर्ट करूया. x इक्वल्स cos इनवर्स साइन थीटा म्हणजे cos ऑफ π/2 - थीटा. cos इनवर्स cos समथिंग म्हणजे समथिंग π/2 - 2 थीटा. ठीक आहे. आता मी इथं थोडं थांबणार आहे, मुद्दाम थांबणार, त्याला कारण आहे. इथून पुढे तुम्हाला 2 प्रकारे प्रॉब्लेम सोडवता येतो. मी आता तो पार्ट आधी रिड्यूस करून घेतो आणि मग थांबतो. बघा या पार्ट मध्ये सुद्धा y इक्वल्स sec इनवर्स √1 + t म्हणजे tan थीटा, म्हणून हे झाले tan² थीटा. सो y इक्वल्स sec इनवर्स ठीक आहे, 1 + tan² थीटा म्हणजे काय, sec² थीटा. मग sec² चा रूट म्हणजे sec थीटा, म्हणजे sec इनवर्स sec थीटा. मग sec इनवर्स sec थीटा म्हणजे नुसता थीटा, y इक्वल्स थीटा.
आता ही स्टेप दोन्हीकडची लक्षात ठेवा. आता मी इथं थांबलोय. इथून पुढे तुम्हाला दोन प्रकारे प्रॉब्लेम सोडवता येतो. दोन काही वेळेला तीन तीन मेथड पण करता येतात. पण जी मोस्ट कॉमन मेथड आहे ज्यातनं कधी चुका होणार नाही ती मेथड म्हणजे अशी की पहिल्यांदा थिटा रिप्लेस करून घ्यायचा. बघा मी हा पार्ट नंतर खाली लिहिलेला परत एकदा पुसणार आहे. इथपर्यंतचा भाग कॉमन ठेवून वेगवेगळ्या मेथड्स दाखवणार आहे. मग आता मी काय करतो बघा. x इक्वल्स π/2 मायनस 2 टॅन इनवर्स थिटा म्हणजे काय सांगा. थिटा म्हणजे टॅन इनवर्स x बरोबर. अरे सॉरी काहीतरी गडबड झाली माझ्याकडनं. पुट x इक्वल्स नाही आहे ते पुट t इक्वल्स एक्सट्रीम. काही फार चुकलं नाही आपण. हे बघा आपला प्रॉब्लेम x मध्ये नाहीच आहे म्हणून तो t मध्ये ना की नेहमीची सवय. हा पुट t इक्वल्स टॅन थिटा विच इम्प्लाइज दॅट टॅन इनवर्स t. मग आता मला इथे काय लिहावं लागेल सांगा. x इक्वल्स काय आहे. हा π/2 मायनस 2 टॅन इनवर्स t. बरं इकडे देखील y इक्वल्स काय सांगा. y इक्वल्स थिटा म्हणजे काय. वरती बघा इथे टॅन इनवर्स t. मग इकडे x इन टर्म्स ऑफ t आहे y इन टर्म्स ऑफ t आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t दोन्हीकडे लिहायचं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. हा पार्टला देखील डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. ठीक आहे. मग dx by dt equals d by dt of π/2 minus 2 tan inverse t equals constant चा डेरिवेटिव 0 minus 2 कोएफिशिएंट. जसा tan इनवर्स x चा डेरिवेटिव तसाच tan इनवर्स t चा डेरिवेटिव. सांगा tan इनवर्स t चा डेरिवेटिव 1/1 plus t स्क्वेअर. म्हणजे थोडक्यात dx by dt चा आन्सर तुम्हाला दिसतंय का बघा. -2/1 plus t स्क्वेअर. dx by dt चा आन्सर काय आला बघा. -2/1 plus t स्क्वेअर. आता हा पार्ट हे प्लेन आहे. dy by dt इक्वल्स हा d by dt of tan इनवर्स t म्हणजे dy by dt इक्वल्स tan इनवर्स t चा डेरिवेटिव. जसं tan इनवर्स x चा डेरिवेटिव 1/1 plus x स्क्वेअर तसा 1/1 plus t स्क्वेअर. हे झाले dy by dt. हे झाले dx by dt. मग बाय पॅरामेट्रिक रूल काय फॉर्म्युला आपला. dy by dx इक्वल्स dy by dt अपॉन dx by dt where dx by dt not equal 0. तर dy by dt इथे आहे बघा. काय आहे 1/1 plus t स्क्वेअर अपॉन dx by dt इथे आहे बघा. -2/1 plus t स्क्वेअर. 1 plus t स्क्वेअर कॅन्सल झाले. फायनल आन्सर आलं -12. dy by dx इक्वल्स -12 त्याचा आन्सर आला. ओके हे आन्सर लक्षात ठेवा. dy by इथं फक्त लिहून ठेवतो कोपऱ्यात. dy by dx इक्वल्स -12 हे त्याचं फायनल आन्सर आलं. आता मी इकडे थांबतो असं म्हणलं होतं बघा. तुम्हाला आठवतं का ज्यावेळेस तुमचं x आणि y चा आन्सर आलं तेवढाच भाग मी आता रद्द करतो. आणखी का वेगळ्या प्रकारे दाखवतो. पुसून टाकतो हा भाग जो लिहून झालाय. ओके x इक्वल्स π/2 minus 2 theta y equals 5. आता मी इथेच काय करतोय ह्याच्याकडे असं बघतोय. x इन टर्म्स ऑफ थिटा आणि y इन टर्म्स ऑफ थिटा म्हणून मी इथे चेंज काय करतो बघा. आता लक्ष द्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा मग dx by d theta equals d by d theta of हा सांगा π/2 minus twice theta. So dx by d theta equals constant चा डेरिवेटिव 0 π/2 चा डेरिवेटिव 0 -2 into bracket theta चा डेरिवेटिव 1. जसा x चा डेरिवेटिव 1 तसा थीटा चा डेरिवेटिव 1.
इकडं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा dy by d theta equals d by d theta of theta, म्हणजे dy by d theta चा आन्सर आलं जसा x चा डेरिव्हेटिव्ह 1 तसा थीटा चा डेरिव्हेटिव्ह 1. मग परत कंटिन्यू बाय पॅरामेट्रिक रूल हा dy by dx equals dy by d theta upon dx by d theta. चला dy by d theta किती आहे 1 अपॉन dx by d theta किती आहे बघा -2, म्हणजे फायनल आन्सर आला आपलं -1/2. मग सर ते मगाशीच तसं का केलं नाही, तर त्याला कारण सांगतो. लक्षात ती पहिली मेथड मी आधी का करून दाखवली. काही प्रॉब्लेम तुम्हाला असे बघायला मिळतील, काही प्रॉब्लेम की जिथं इकडं टॅन थिटा रिप्लेस सबस्टिट्यूट होत आहेत, पण इकडं मात्र मग कॉस किंवा साइन थिटा रिप्लेस होत आहेत. मग थिटा नाही आता अल्फा म्हणायला पाहिजे, कारण थिटा सेम असत. तर त्यावेळेस सबस्टिट्यूशन जर तुमचं बदललं, आता ठीक आहे हे एकच सबस्टिट्यूशन तुमचं दोन्हीकडे चाललं म्हणून हा भाग असा कॉमन एकत्र केला तरी चालतो. पण ज्यावेळेस तुमचे सबस्टिट्यूशन वेगवेगळे येतील त्यावेळेस तो जो काही थिटा असेल तो मगाशी जसा मी टॅन इनव्हर्सनं रिप्लेस केला, किंवा इकडलं जे अल्फा असेल ते साइन इनव्हर्स कॉस इनव्हर्सनं रिप्लेस होऊन प्रोसेस ती आहे तशी फॉलो करत राहायची. पण कधी म्हणजे जर एकच सबस्टिट्यूशन जर दोन्हीकडे अप्लाय होत असेल, इकडे आणि इकडे एकच सबस्टिट्यूशन जर अप्लाय होत असेल तर ते प्रॉब्लेम्स तुम्हाला डायरेक्ट सोडवायला सोपे पडतात, जसं इथं केलं. आता ह्यात आणखी एक डायरेक्ट मेथड दाखवतो, एस्पेशली एमसीक्यूच्या वेळेस ती जास्त उपयोगाची असते. मी ह्याच्यातच दाखवणार आहे आणखी. आता हे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा देखील मी काढून टाकतोय. बघा मी जिथं मगाशी थांबलो होतो तो हा पार्ट होता बघा, हे बघा इथं थांबलो होतो मी. फर्स्ट मेथड मध्ये मी काय केलं, फर्स्ट मेथड म्हणजे पहिल्यांदा जे दाखवलं ती प्रॉपर मेथड आहे. खरं तर थिटा रिप्लेस केला टॅन इनव्हर्स तीन काय असेल ते, आणि ते सिम्पल इथेही थिटा रिप्लेस करा सिम्प्लिफाय केलं ते आन्सर आलं होतं. आता नीट आहे का, काय ठेवतोय बघा मी, मला सांगा थिटा म्हणजे y आहे की नाही बघा. तर ही स्टेबल x इक्वल्स π/2 - ट्वाइस y. थिटा म्हणजे y. कंटिन्यू आता x इन टर्म्स ऑफ y, y इन टर्म्स ऑफ x आहे. नेहमीप्रमाणे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x करायचं. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x सांगा x चा डेरिव्हेटिव्ह 1, π/2 चा डेरिव्हेटिव्ह 0, -2 इंटू y चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा dy by dx. आता हा 0 नाही लिहिला तरी चालतो ना. मला सांगा -2 dy by dx आहे. -2 ने मल्टिप्लाय केले, -2 ने डिवाइड करा. फायनल आन्सर dy by dx इक्वल्स किती आलं -1. हेही करता येतो तुम्हाला. म्हणजे वेगवेगळे पर्याय आहेत. पॅरामेट्रिक्सचे प्रॉब्लेम सोडवताना तुम्ही स्वतःचा वेगळा विचार करू शकता. मी तुम्हाला जरी 2-3 मेथड दाखवले तरी फर्स्ट मेथड जी आहे ती बोर्ड एक्झामला करायची, आणि बाकीचे जे ते एमसीक्यूच्या वेळेस बिंदास कसेही जरा शॉर्टकट वगैरे चालतात त्याला. ओके ओके नेक्स्ट क्वेश्चन. x इक्वल्स कॉस इनवर्स 4t³ - 3t, y इक्वल्स टॅन इनवर्स रूट ऑफ काय जे असेल ते फंक्शन. आता जर आपण याच्याकडे व्यवस्थित पाहिलं तर कॉस इनवर्सच्या समोर 43 दिसला का तुम्हाला, 43 कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला आठवला, कॉस 3 थिटाचा. मग जर तुम्ही या टी ला रिड्यूस होण्यासाठी बघा पुट टी इक्वल्स कॉस थिटा, पुट टी इक्वल्स कॉस थिटा, which implies that theta equals cos inverse t, which implies that theta equals cos inverse t. बघा या पार्टमध्ये x equals cos inverse 4 cos cube theta minus 3 cos theta. t ला आपण काय रिप्लेस केले, cos theta रिप्लेस केले. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप x equals cos inverse, हा कुणाचा फॉर्म्युला आहे, cos 3 थीटाचा फॉर्म्युला आहे. therefore x cos inverse cos समथिंग म्हणजे समथिंग 3 थीटा. थांबणार आहे मी का. आता या पार्ट मध्ये y इक्वल्स tan इनवर्स ब्रॅकेट मध्ये रूट ऑफ 1 मायनस t ला आपण काय म्हणले cos थीटा, 1 मायनस cos स्क्वेअर थीटा अपॉन
टी म्हणजे कॉस थिटा, म्हणजे y इक्वल्स टॅन इनवर्स हा. मला सांगा 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअरचं रूट साइन थिटा अपॉन कॉस थिटा, म्हणजे y इक्वल्स टॅन इनवर्स साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन, म्हणजे y इक्वल्स थिटा. टॅन इनवर्स टॅन समथिंग म्हणजे थिटा. आता मी मगासारखी इथं नेहमीप्रमाणे थांबणार. सांगा थिटा म्हणजे काय, कॉस इनवर्स टी. बघा मी थांबलो ते मी असं वाटलं तरी बघा असं करतो, म्हणजे मला नंतर समजेल. सांगा आता इथनं कंटिन्यू करणार आहे मी. x इक्वल्स 3. सांगा थिटा म्हणजे काय, कॉस इनवर्स टी. असं लिहिलं तर आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, सो dx by dt equals 3 coefficient d by dt of cos inverse t. Therefore dx by dt equals 3 into minus 1 upon root of 1 minus t square. Cos inverse x चा डेरिव्हेटिव्ह आठवा की minus 1 upon root of 1 minus t square. थोडक्यात त्याचं फायनल आन्सर आहे -3 upon root of 1 minus t square. हे झालं dx by dt. पुन्हा y इक्वल्स, पहिले थिटा रिप्लेस करूया आपण. थिटा म्हणजे कॉस इनवर्स टी आहे, मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, सो dy by dt equals d by dt of cos inverse t. Therefore dy by dt equals cos inverse t चा डेरिव्हेटिव्ह -1 upon root of 1 minus t square. dx by हे दोन्ही मिळाले, मग बाय पॅरामेट्रिक रूल dy by dx equals dy by dt upon dx by dt. चला dy by dt काय बघा, -1 upon root of 1 minus t square upon, आता dx by dt काय बघा, तर -3 upon root of 1 minus t square, upon cancel, final answer 1/3. so dy by dx equals 1/3. आन्सर तुमचं हे आलं असतं. ओके, हे तुम्हाला बोर्ड एक्झामला हे असंच करायचं, याला पर्याय नाही. ओके, आता मी थोडंसं त्यातला भाग रब करतो. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे डायरेक्ट स्टेप्स कशा करायच्या बघा. इथंच कंटिन्यू करतो. आता x इन टर्म्स ऑफ थीटा आहे, डायरेक्ट लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा, सो dx by d theta equals d by d theta of 3 theta. सांगा तर 3 हा कोएफिशिएंट, थीटाचा डेरिव्हेटिव्ह 1, जसा x चा 1 तसा थीटाचा 1, सो dx by d theta equals 3. या पार्ट मध्ये डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा, so dy by d theta equals d by d theta of theta. जसा x चा डेरिव्हेटिव्ह 1 तसा इथं थीटाचा डेरिव्हेटिव्ह 1. मग बाय पॅरामेट्रिक रूल फॉर्म्युला लिहायचा. आता मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो इथं, dy by dx equals dy by d theta upon dx by d theta. सांगा dy by d theta आपल्याकडे किती आहे, 1 अपॉन dx by d theta किती आहे, तर ते 3 आहे. ठेवा, फायनल आन्सर किती आलं त्याचं 1/3. आणि असंच आणखी एक शेवटचं, आपण मगाशी इथं थांबलो होतो, बरोबर आहे. ती लाईन जी ड्रॉ केली तिथे मी थांबलो होतो. आता थीटा म्हणजे इथं y आहे बघा, म्हणजे x इक्वल्स 3y. थीटा म्हणजे y, तिथनं बघून घेतलं. नाव सेम डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डायरेक्ट स्टेप करतोय. x चा डेरिव्हेटिव्ह 1, 3 कोएफिशिएंट, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. 3 ट्रान्सफर करा, 1/3 equals dy by dx. 1/3 equals dy by dx. हे त्याचं फायनल आन्सर. ओके, नाउ फर्स्ट क्वेश्चन इज ओव्हर. त्यातला 1.4 मधला फर्स्ट क्वेश्चन संपलेला आहे. बाकीचे क्वेश्चन्स नेक्स्ट पिरियड मध्ये बघू. ओके.